सर मित्रांनो, आता हरिहरेश्वरमध्ये आलो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप सारे स्टॉल वगैरे इकडे लागलेत. पण आता आपण पहिले जाणार आहोत ते पालखीकडे. पालखी समोरून येतंय, तर आपण पहिले पालखी बघूयात. आज कोसाची प्रदक्षिणा असणार आहे आणि आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. दोन्ही इंच घे ना. तर मित्रांनो, कालभैरव आणि योगेश्वरीची पालखी आज असणार आहे आणि पुन्हा ती कोसाची प्रदक्षिणा असणार आहे मित्रांनो. तर तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघताय तुम्ही, कालभैरव महाराजांची पालखी आहे. मला अगदी जवळून दाखवतो. तर मित्रांनो, ही दुसरी पालखी आहे जी आपली योगेश्वरी मातेची पालखी आहे. ते तुम्हाला ही सुद्धा आम्ही जवळून दाखवतो पूर्ण. तर मित्रांनो, ही सर्व आपली पालखी सोबत असलेली मंडळी आपली स्थानिक मंडळीच आहे आणि योगेश्वरी मातेची पालखी आणि सगळ्यांनी पकडले. पुढे जी गेलेले ती कालभैरव महाराजांची पालखी आहे. तर तुम्हाला आता योगेश्वरी माता दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजच्या दिवशी ही दोन्ही पालख्या कोसाच्या प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत आणि हेच मी तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. Hey,
तर मित्रांनो, दोन्ही पालख्या आता कोस प्रदक्षिणेला निघालेल्या आहेत. गावातून दोन्ही पालख्या म्हणजे गावातून पूर्ण पालख्या दोन्ही पालख्या फिरून आता कोस प्रदक्षिणेसाठी निघालेल्या आहेत. तर समुद्रामार्गे आपण इकडे जाणार आहोत आणि आत्ताचा हा प्रवास बघणार आहोत. तर तुम्ही बघताय आता पालख्या आपल्या कोस प्रदक्षिणेसाठी चालल्या आहेत. दोन्ही पालख्या आता कोस प्रदक्षिणेसाठी समुद्रामार्गे पुढे जाणार आहेत. तर आपण ते बघणार आहोत मित्रांनो. दोन्ही पालख्या आता समुद्रावरती आलेल्या आहेत आणि आता इथं पुन्हा दोन्ही पालख्या इथून धावणार आहेत. तर आपण या आत्ताच्या व्हिडिओमध्ये पुन्हा बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण पुन्हा इथे बघणार आहोत की पुन्हा दोन्ही पालख्या इकडे धावणार आहेत. तेव्हा एकच पालखी धावली आहे, दुसरी पालखी नाही धावली अजून. तुम्ही बघताय पालखी एकदम हलवल्या. ते धावायला भेटलं नाही, ते धावलेच नाही. तर मित्रांनो, दोन्ही पालख्या आता ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिती पार्वती अशा या डोंगराला प्रदक्षिणा घालून ही कोसाची प्रदक्षिणा आज पूर्ण करणार आहेत. तर आपण शेवटपर्यंत बघणार आहोत की कोसाची प्रदक्षिणा काय असतं ते मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघताय आपला हरिहरेश्वरचा हा जो पालखी सोहळा, या दगडातून व्यवस्थित आपल्याला स्वतःला चालता येत नाही. त्या दगडातून पालखी खांद्यावर घेऊन जायचं असतं. तर तुम्ही बघताय इकडे पालखी येतंय. इकडे बघा, व्यवस्थित आपल्याला इकडे चालताना सुद्धा येत नाही, पण याच्यातून आपल्याला दरवर्षी पालखी आपली इकडून जात असते. तुम्ही बघताय हे सर्व दगड वगैरे आहे, खडक आहेत. हा समुद्राच्या बाजूने पूर्ण रस्ता आहे आणि तिकडून आपली पालखी जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही आहे आपली गणेशगल हरिहरेश्वरमध्ये आणि बघताय तुम्ही पूर्ण खड्डा किती खोल आणि ह्याच्यावरून आता आपल्या पालख्या येणार आहेत. मला दाखवतो खाली खड्डा किती खोल आहे ते बघा, पूर्ण वरपर्यंत. आणि तुम्ही बघताय आपल्या पालख्या सुद्धा ह्या गणेश गलीच्या वरून येत आहेत. मध्ये पूर्ण खड्डा आहे खोल. हे बघता याच्यामध्ये पूर्ण गॅप आहे आणि त्याच्यावरून हे आता आपल्या पालख्या दोन्ही पालख्या इथून येणार आहेत वरून. तुम्ही बघताय पूर्ण गॅप आहे खाली. तरी आपल्या हरिहरेश्वरमधली गणेशगल बघता, इकडे सर्व पाणी पूर्ण खाली खोल खड्डा आहे.
तुम्ही मित्रांनो बघताय हा पालखीचा थरार ह्या गणेश गलीच्या वरून पूर्ण खाली गॅप पूर्ण असताना इथून आपल्या दोन्ही पालख्या सुखरूप एवढे आलेल्या आहेत व्यवस्थित. हे बघा तर मित्रांनो तुम्ही बघताय हा इकडे स्वर्गद्वार आहे. तर इथून आपली पालखी जाणार आहे. तो बघताय तुम्ही की एक एक माणसांना म्हणजे इथून आपल्याला व्यवस्थित जायला मिळत नाही, ते असे पकडून पकडून जात आहेत. तर इथून आपल्या पालख्या जाणार आहेत ते आपण बघणार आहोत. तुम्ही बघताय हा स्वर्गद्वार आहे. इथे बघताय तुम्ही कसं पकडून जावं लागतंय. हे बघा तुम्ही असं पकडून जावं लागतं. इथं जाण्यासाठी रस्ता नाही आहे. एक एक जण असं पकडून पकडून चाललाय. तर इथून आपल्या दोन्ही पालख्या जाणार आहेत ते आपण बघणार आहोत व्हिडिओ. तर मित्रांनो अवघड असा हा पालखीचा प्रवास असतो. कोस प्रदक्षिणा जी आहे खूप अवघड असते. तर तुम्ही बघताय कसं इथून यावं लागतं ते. तर हा स्वर्गद्वारातून आपली पालख्या दोन्ही ज्या इकडे येणार आहेत तुम्ही बघताय. आणि या पाठीमागे समुद्र किनारा हरिहरेश्वरचा पाणी सुद्धा इकडे वरती आहे, भरतीचं पाणी आहे. आणि या स्वर्गद्वारातून आपल्या दोन्ही पालख्या इथून जाणार आहेत. तर बघताय तुम्ही इथे व्यवस्थित जायला मिळत नाही आहे, पकडून पकडून जावं लागतंय. तर इथून आपल्या दोन्ही पालख्या कशा जाणार ह्या बघायच्या असेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता बघा मित्रांनो. इकडे आपल्या दोन्ही पालख्या पुढे जाणार आहेत. तर दोन्ही पालख्या आपल्या इथे जवळ आल्या आहेत. या स्वर्गद्वारातून इथून आता आतमध्ये येणार आहेत पुढे. तर मित्रांनो बघताय हा इथला जो क्षण आहे जो तर मित्रांनो बघता हा खडतर पालखीचा प्रवास पूर्ण खडतर प्रवास आहे. त्याच्यातून आपल्या दोन्ही पालख्या येणार आहेत. तिकडे पाण्याची भरती, त्याच्यातून ह्या येणाऱ्या मोठ्या मोठ्या लाटा. प्रत्येकाला पकडून पकडून वरती घ्यावं लागतं. इथं जाण्यासाठी रस्ता नाही आहे. तर मित्रांनो आपण बघणार आहोत इथं दोन्ही पालख्या ह्या स्वर्गद्वारातून इथून निघणार आहेत. कारण जिथे आपल्या एका माणसाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे, व्यवस्थित जाता येत नाही, तिथून आपल्या ह्या दोन्ही पालख्या कशा जाणार हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत मित्रांनो. तर बघूयात. खूप खडतर हा पालखीचा कोस प्रदक्षिणेचा प्रवास आहे. तर बघताय आपण ही कोसाची प्रदक्षिणा कशी होते. तर बघा या स्वर्गद्वारातून आपल्या दोन्ही पालख्या इथून जाणार आहेत. जो खडतर प्रवास आहे. तर बघताय आता अक्षय शिपाई हे जे पूर लावले आहेत त्याच्यावरून पालखी कशी घेत आहेत. तर मित्रांनो बघताय बघा असा पूर्ण खडतर प्रवास. मित्रांनो बघताय एक पालखी इथून पास झालेली आहे आणि दुसरी पालखी जाण्याचा एक पालखी तर इथून गेलेली आहे. आणि मित्रांनो आता बघूयात आपण ही दुसरी पालखी येते मागून आई जोगेश्वरीची. खूप खडतर असा प्रवास आहे पालखीचा. बघताय कसा प्रवास आहे. दोन्ही पालख्या इथून बघताय तुम्ही कशा घेतल्या. तर मित्रांनो आपण बघितल्या दोन्ही पालख्या ह्या स्वर्गद्वारातून पुढे आलेल्या आहेत. तर पूर्ण खडतर असा प्रवास या दोन्ही पालख्यांचा आपण इथून अनुभव घेतलेला आहे. तर मित्रांनो बघताय तुम्ही इथे विष्णुपद आहे आणि दोन्ही पालख्या बघा एकदम समुद्राच्या एकदम कडेने जवळ जवळ चाललेल्या आहेत. पुढे इथे विष्णुपद आहे आणि विष्णुपदाच्या इथे पालखीचा खूर लावून पुढे पुन्हा चालू होणार आहेत. तर तुम्ही बघताय एकदम समुद्राच्या एकदम पूर्ण कडेने चालले आहेत.
दोन्ही पालख्या पण बघूयात. विष्णुपदाला पालखीचा खूर लावणार आहेत. तर मित्रांनो हे बघताय तुम्ही, इथे विष्णुपद आहे आणि पालखीचा खूर इथे लावून पालखी आता ही पुढे चालली. आता दुसरी पालखी येणार आहे पुढे. तर मित्रांनो आपण सकाळपासून बघतो ही कोसाची प्रदक्षिणा पूर्ण करता करता दिवस आता सरता चाललेला आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघताय आता जवळजवळ मंदिराकडे पालख्या आता आलेल्या आहेत. थोड्याच वेळात मंदिरामध्ये प्रस्थान होतील ह्या पालख्या दोन्ही. तर बघताय तुम्ही आता पूर्ण समुद्राच्या साईडने येऊन इकडे आता मंदिराच्या जवळपास आलेल्या आहेत. थोड्याच वेळात ह्या पालख्या मंदिराकडे जाणार आहेत. तर आपण सकाळपासून बघतोय मित्रांनो ही कोसाची प्रदक्षिणा कशी पूर्ण करतात. तर मित्रांनो थोड्याच वेळात ह्या दोन्ही पालख्या आपल्या मंदिराकडे जाणार आहेत. तर आपण बघूयात. तर मित्रांनो हा हरिहरेश्वराचा मंदिर आहे आणि इकडेच आपल्या दोन्ही पालख्या येणार आहेत. तर आत्ता पालखी जवळजवळ मंदिराच्या जवळपास कोसाची प्रदक्षिणा करून मंदिराच्या पूर्ण जवळ आलेल्या आहेत. इकडे बघू शकता तुम्ही दोन्ही पालख्यांची ते आरती चालू आहे. तिथून पालखीतून धावणार आहेत. तर आपण बघणार आहोत हा पालखीचा सोहळा. इथे आता आरती चालू आहे आणि दोन्ही पालख्या पुन्हा इथे धावत येणार आहेत. तर मित्रांनो बघताय तुम्ही दोन्ही पालख्यांच्या इथं शर्यत लागलेली आहे आणि दोन्ही पालख्या धावत आलेल्या आहेत. पालखी पडलेली आहे तिकडे आणि एक पालखी धावत पूर्ण आलेली आहे इकडं. बघताय तुम्ही एक पालखी गेली पास झाली आहे. दुसरी पालखी इकडे आली आहे. जबरदस्त लढत अशी दोन्ही पालखी. तर मित्रांनो दोन्ही पालख्या आता मंदिराच्या समोर बघताय तुम्ही, मंदिराच्या समोर इकडे आलेल्या आहेत समुद्रावरती. तर पुन्हा इथं दोन्ही पालख्या धावणार आहेत. तर आपण पुन्हा बघणार आहोत ह्या दोन्ही पालख्यांच्या शर्यतमध्ये जिंकणार कोण. जोगेश्वरी आणि कालभैरवाची पालखी आहे. तर आपण बघूयात पुन्हा इथे शर्यत लागणार आहे दोन्ही पालख्यांची आणि हे पुढपर्यंत जाणार आहे जिथे आपली बघूयात आता. तर मित्रांनो कोसाची प्रदक्षिणा जवळजवळ पूर्ण करून दोन्ही पालख्या आपल्या मंदिराच्या जवळपास आलेल्या आहेत तिकडे समुद्रावरती आणि पुन्हा इथं पालख्यांची शर्यत चालू होणार आहे. तर आपण बघणार आहोत कोसाची प्रदक्षिणा जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि आपण बघूयात आता कालभैरव आणि आई जोगेश्वरीची ही पालखी शर्यत. मित्रांनो वाटताय दोन्ही पालख्या एकदम तर मित्रांनो आपण ही बघितला दोन्ही पालख्यांची शर्यत एकदम मस्त झालेली आहे. आणि आता पुढे जिकडे आपली देवी आहे त्या देवीच्या इकडे जाऊन हे रिटर्न फिरून येणार आहेत. तर बघताय भरपूर लांब असे गेलेले आहेत. दोन्ही पालख्या ह्या पुन्हा फिरून येणार आहेत आपल्या मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये पुन्हा सुद्धा शेवटला एक अशीच शर्यत होणार आहे आणि त्याच्यानंतर मग पालखीची सांगता होईल मित्रांनो. तर व्हिडिओ थोडाच बाकी राहिला आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आपल्या चॅनलवरती नवीन असाल आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण बघा
दिवसापासून बघत होतात की दोन्ही पालख्या तिकडे समुद्रावर त्या दोन्ही पालख्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत आणि आपण त्या बघत आहोत. दोन्ही पालख्या मंदिर परिसरात कोसाची प्रदक्षिणा पूर्ण करून दोन्ही पालख्या ह्या मंदिरात आलेल्या आहे. जोगेश्वरीची पालखी आहे, तुम्ही बघताय आणि पुन्हा एकदा इथे दोन्ही पालख्या धावणार आहेत आणि आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघताय आई जोगेश्वरीची आणि कालभैरवाची पालखी, या दोन्ही पालख्या पुन्हा इथे धावणार आहेत मित्रांनो. श्री कालभैरव महाराजांची ही पालखी आहे मित्रांनो. दुसरी पालखी इकडे आई जोगेश्वरीची आहे, जी दोन्ही पालखी इकडे धावणार आहेत. दोन्ही पालख्या आणि मित्रांनो इकडे लहान मुलांचे थोडे प्रात्यक्षिक आहेत, ते सुद्धा आपण बघूयात. दोन्ही पालख्या कोसाची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरामध्ये आले आहेत. आपण दिवसभरात आज बघत होतो की कोसाची पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण आणि दोन्ही पालख्यांची इथे शेवटची शर्यत झालेल्या आहेत. तुम्ही बघताय दोन्ही पालख्या इथे धावत चाललेल्या आहेत. जल्लोष ही शेवटची फेरी होती आणि त्याच्यात कालभैरव महाराजांची पालखी पहिले आलेले आहेत आणि तुम्ही बघता पूर्ण एन्जॉय. तर मित्रांनो आपण पूर्ण दिवसभरातून हे कोसाची प्रदक्षिणा जी होती ती आपण बघितलं नाही. दोन्ही पालख्या आता मंदिरामध्ये गेल्या, ते कोसाची प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.